मित्रांनो, मालिकेचा आजचा भाग खूप छान आहे. या दोन्ही जोड्यांनी डिवोर्सबद्दलची सत्यता घरी सांगायचं तर ठरवलंच आहे. या डिवोर्सच्या एका कारणाने का असेना, परंतु या दोन्ही जोड्यांचे संसार मार्गीच लागणार आहेत. एकमेकांची काळजी, एकमेकांचा आदर करत, हसत खेळत यांच्या मनात एकमेकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतोय. त्याचबरोबर वसुहत्या रम्याचं बोलणं ऐकल्यानंतर पिहूने चक्क पार्थ आणि नंदिनीला सत्याचा खुलासा केला आहे. आता वसुहत्याचं तर काही खरंच नाही आहे. नेमकं आता पिहू सत्य कशी समोर आणते ते आजच्या भागात बघणारच आहोत. त्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा 23 जुलैचा भाग नक्की बघा. पार्थ काव्याला सांगतो, आज मी तुमचं एक तरी स्वप्न खरं करून दाखवलं आहे. इथून मस्त तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे IAS व्हायचं आहे ना तुम्हाला. आता स्वतःला अभ्यासामध्ये जास्त झोकवून द्या. आता कोणतेही एक्सक्युजेस उरलेले नाही आहेत. पार्थची घालमेल काव्याच्या लक्षात येताच ती बोलायला जाणार तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, मी अजिबात रागावलेलो नाहीच आहे. मला ना ते कधी जमतच नाही. इतके दिवस उगाचच अँग्री पार्थ बनून हिंडत होतो ना. मुळात मी तसा पार्थ कधी नव्हतोच. मस्त किशोर कुमारांचे गाणे ऐकत कॉफी एन्जॉय करणारा मी, हसऱ्या चेहऱ्याने इकडे तिकडे वावरणारा होतो मी. आणि तोच पार्थ आता परत आलाय. तेव्हा काव्य विचारते की स्वतःला प्रिटेंड करताय का? पार्थ म्हणतो की नाही, मी का प्रिटेंड करेन. उलट मला आता खूप छान वाटते, खूप मोकळं झाल्यासारखं वाटते. आणि माझा राग जावा म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न करत होतात ना, माझा राग जायचा. परंतु दुसऱ्याच सेकंदाला मी पुन्हा तुमच्यावरती तसाच रागवायचो. तेव्हा किती चुकीचा वागत होतो ना मी. काव्या म्हणते की अजिबात नाही, हर्ट झालं होतात ना तेव्हा. पार्थ म्हणतो की सोडा ना ते, आता किती दिवस ते धरून बसायचं. पार्थ खूप हळवा होतो, कारण त्याचे डोळे पाणावलेले असतात आणि तो काव्यापासून नजर चोरतो. जो निर्णय नंदिनीने त्यांच्या नात्याच्या बाबतीत घेतलेला आहे, तोच निर्णय इकडे पार्थने सुद्धा घेतलाय. काव्याला तो सांगतो की छान एकमेकांच्या आठवणी जपूयात ना, म्हणजे कसं निरोप घेताना कडवटपणा तरी राहणार नाही. बोलता बोलता काव्या महत्त्वाच्या मुद्द्यालाच हात घालते. आपण छान एकमेकांच्या आठवणी तयार करू शकतो. एकमेकांना समजून घेऊन एकमेकांपासून वेगळंही होऊ शकतो. परंतु काका काकूंचं काय, त्यांना कळल्यानंतर काय होईल, या गोष्टीचं टेन्शन जितकं जीवाला येतं तितकंच पार्थला सुद्धा येतं. पार्थसुद्धा तीच टोकाची भूमिका घेतो. काव्याला तो सांगतो की सत्य तर आता नाही ना लपवून ठेवू शकत. आपण आत्ताच जाऊयात आणि घरच्यांना सगळं खरं सांगून टाकूयात की आपण डिवोर्स घेतोय. तेच पाऊल नंदिनीने उचललेलं असतं. नंदिनी इकडे जीवाला म्हणते की चला सांगूयात. जीवा घाबरतो. नंदिनीला तो विचारतो की परंतु घरचे कसे रिॲक्ट होतील. नंदिनी म्हणते, हाच आपण जर विचार करत राहिलो ना, तर मग आपण कधीच नाही सांगू शकणार. सुदैवाने आपल्या घरात कधीच कोणाचा डिवोर्स झालेला नाही आहे. आणि नेमकी तीच गोष्ट आपण आपल्या घरात करतोय. आपल्यावरती चिडतील, रागावतील, आरडाओरडा करतील, परंतु आपल्या बाबतीत जे काही खरं आहे ते आपण सांगून टाकूयात. जीवा तर हातपायच घालतो. माझी तर हिंमतच होत नाही आहे. लग्नाआधी माझं कोणावर तरी प्रेम होतं, ही गोष्ट मी त्यांना सांगू शकलो नाही. आता डिवोर्सबद्दल कसं सांगणार. मग नंदिनी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना सांगेन, बोलेन मी त्यांच्याशी. आधीच कोर्टाची पायरी चढून एवढी हिंमत दाखवली आहे. आता डोंगरावरून खोल दरीत पडले तरी भीती नाही वाटणार आहे मला. जीवा म्हणतो की जर दरीत उडी मारायचीच असेल तर एकटीने मारू नको, कारण संसारात तुझी साथ तरी नाही देऊ शकलो, निदान आत्ता तरी देऊच शकतो. आपण ही गोष्ट घरच्यांना एकत्रित मिळून सांगणार आहोत. नाही म्हणजे ही गोष्ट एकत्रित सांगायची आहे की वेगळं वेगळं. तेव्हा नंदिनी म्हणते, आपण जर एकत्रित असं सांगितलं तर त्यांना त्रास होईल. मग जीवा म्हणतो की तो तर होणारच आहे ना. तरीही नंदिनीचं म्हणणं पटतं. तेव्हा जीवा निर्णय घेतो की ठीक आहे, तू बाबांशी बोल, मी आईशी बोलतो. नंदिनी म्हणते, हिमतीच्या गोष्टी मी करते खरी, परंतु यामध्ये त्या दोघांची काहीच चूक नाही आहे. ते माझ्या आईबाबांसारखे तितकेच चांगले आहेत आणि ही गोष्ट मुळात ते डिझर्व करतच नाहीत.
काव्याचा सुद्धा तोच निर्णय. खरंच पार्थ, आई बाबा ही गोष्ट मला डिझर्व करतच नाहीत. तेव्हा पार्थ म्हणतो की कळतंय मला, परंतु एकदाची ही गोष्ट सांगून आपण मोकळे होऊयात चला. आता पार्थ घाई करतो तेव्हा काव्य त्याला अडवते. पार्थला समजावते की परंतु ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन असेल आणि त्यांनी आपल्याला विचारलं तर की तुम्ही डिवोर्स का घेताय, काय उत्तर देणार आहोत. तेव्हा पार्थ म्हणतो की सांगायचं आपण एकमेकांना नकोशी झालोत. काव्याला पार्थच्या बोलण्याने धक्काच बसतो. एवढा टोकाचा निर्णय घेऊन सुद्धा या दोघांना एकमेकांची तितकीच काळजी वाटते. कारण पार्थ काव्याला सांगतो की तुम्ही आधी बोलायला जाऊ नका, कारण तुम्ही जर आधी बोलायला गेलात ना की सगळ्यांना वाटेल की हे सगळं तुम्ही करताय, तुमच्यामुळे घडते, तुम्हाला झालेला त्रास मला सहन नाही होणार आहे. तेव्हा काव्या म्हणते आणि तुम्ही जर आधी बोलायला गेलात घरच्यांची बोलणी तुम्हाला बसतील जे मला बघवणार नाही. दोघेही धक्क्याने एकमेकांकडे बघतातच. काव्याच्या बोलण्याने हळवा झालेला पार्थ तिला विचारतो की का नाही बघवणार. तेव्हा काव्य सांगत नाही त्याला की तिला त्याची काळजी वाटते, दाखवतही नाही. पार्थला फक्त एवढंच उत्तर देते की तुम्ही प्लीज एकटे जाऊ नका बोलायला, मी असेन तुमच्यासोबत. पार्थ विचारतो की मग काय करायचं आहे, लेटर लिहायचं आहे का आईबाबांना. तेव्हा काव्य म्हणते पार्थ, माझे बाबा ना नेहमी मला सांगतात की जर एखादी गोष्ट आपण एखाद्याला नाही सांगू शकत, आपल्याला नाही जमत बोलायला, तेव्हा त्या व्यक्तीला एकांतात घेऊन तिच्याशी बोलायचं. तेव्हा पार्थ हसतो, विचारतो की हे बरं या, नाही म्हणजे माझी आई सतत मला काही ना काही सांगत असते, तसेच तुमचे बाबा तुम्हाला काही ना काही सांगतात. तेव्हा काव्या विचारते पार्थ, मला ना तुमच्यामधली हीच एक गोष्ट खूप मजेशीर वाटते. पार्थ विचारतो की कोणती गोष्ट. काव्या म्हणते टोमणे भारी मारता तुम्ही. तेव्हा पार्थ हसून उत्तर देतो की आता तुमच्याकडूनच शिकलोय म्हटल्यानंतर गोष्ट भारीच जमणार की. चला, डिवोर्सच्या निमित्ताने का असेना निदान थोड्या वेळासाठी तरी एकमेकांची काळजी करतायत, एकमेकांची थट्टा मस्करी करतायत. पार्थ काव्याला आठवण करून देतो की जाऊ देत, आपला मुद्दा भरकटतोय. काव्या म्हणते की भरकटू देत ना. पार्थ विचारतो की काय. तेव्हा काव्या लाख मोलाचं वाक्य बोलून जाते, हे असं भरकटल्याने आपण जर हसणार असू तर भरकटणं किती बेटर आहे ना. पार्थ विचारतो की नाही म्हणजे डिवोर्स फाईल करून आलेले आणि त्यानंतर एकमेकांसोबत असं हसतं खेळतं राहणारे आपण पहिलेच जोडपं असू ना. तेव्हा काव्या म्हणते की असूही शकतो, काय करायचं आहे आता आपण, नाही म्हणजे एकत्रित बोलायचं आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी आईशी बोलतो. काव्य बोलून जाते की ठीक आहे मग मी बाबांशी बोलते. पार्थ जेव्हा तिच्याकडे डोळे रोखतो तेव्हा ती शब्दांची फेरफार करते, विक्रम काकांशी बोलते. इकडे विक्रम ज्यावेळेस मस्त शिट्टी वाजवत बाहेर निघालेला असतो तेव्हा मिथुन दादा विक्रमची वाट अडवतात, विचारतात की नाही म्हणजे एवढं छान गेटअप करून कुठे निघाली स्वारी म्हणायची. विक्रम म्हणतो आता ओळख मिथून, नाही म्हणजे मी कुठे चाललो आहे हे तूच ओळख. मिथुन दादा विचारतात काय का आता, परत दादा तुम्ही मला शब्द कोड्यात टाकलं. विक्रम म्हणतात की मग सोड कडवं सोड. मिथुन दादा म्हणतात एकंदरीत तुमच्या गेटअपवरून असं वाटतंय की तुम्ही कोणत्या तरी स्पेशल व्यक्तीला भेटायला चालला आहात. तेव्हा विक्रमला खूप आनंद होतो. मिथुनला ते म्हणतात की वा 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 मिथुन, नाही म्हणजे तुला पण एकंदरीत आता हल्ली माणसं ओळखता येतात म्हणायचं, छान आहे प्रगती, आय लाईक धिस. दादा हे काय बरोबर नाही आहे बरं का, म्हणजे घरात तुमच्यासाठीची एवढी स्पेशल व्यक्ती आमच्या मालिनीताई असताना तुम्ही बाहेर कोणत्या स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललात. तेव्हा विक्रम उत्तर देतात अरे काय नाही रे, आमची कॉलेजची मैत्रीण आहे मीनाक्षी, आज तिच्या वाढदिवसाची पार्टी आहे, तिथेच चालू आहे. मिथुन दादा म्हणतात की काही नाही हा, आता ना तुमची ही तक्रार तर मानिनीताईंकडे केलीच पाहिजे. विक्रम उत्तर देतात की करा, जाऊन बिनधास्त तुझ्या मानिनीताईकडे तक्रार कर, कारण मी तिलाच घेऊन चाललो आहे रे पार्टीला. तेव्हा मिथुन दादा म्हणतात की ओ इट वॉज माय मिस्टेक, नाही माझी कंप्लेंट मी मागे घेतो हा.
विक्रम हसत हात जोडत म्हणतात की धन्यवाद, चल येतो मी आता. कारण त्यांना पुढे जाऊन गाडी काढायची असते. तेव्हा मिथुन दादा विचारतात की मला पिहू सांगत होती आपल्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये गोंधळ झाला म्हणे, नक्की काय झालं होतं? तेव्हा विक्रम सांगतात की अरे काय नाही रे, आपला पार्थ तो पूजेतून अचानक उठला आणि आम्हाला म्हणायला लागला की जिला माझ्यासोबत संसार करायचाच नाही आहे तिच्यासोबत पूजा करून काय करू. त्यानंतर आम्ही समजावलंही, नंतर तो शांतही झाला. चला म्हणजे आजची पूजा व्यवस्थित पार पडली म्हणायची तर. तेव्हा विक्रम त्यांना सांगतो हो, आणि गुरुजींनी दोन्ही मुलींना सांगितलं होतं की गळ्यात जे उलटं मंगळसूत्र घातले ना ते सुलटं करा आज. गुरुजींनी जीवा पार्थ दोघांना सुद्धा सांगितलं की त्यांच्या बायकांच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुलटं करायला, आणि त्यांनी सुद्धा ऐकलं बरं का. आज स्वतः त्यांनी त्यांच्या हातांनी त्यांच्या बायकांच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुलटंसुद्धा केलं. तेव्हा मिथुन दादांना इतका जोराचा ठसका लागतो. थोडंसं पाणी पिऊन जेव्हा ते शांत होतात तेव्हा विचारात पडतात की अजबच संसार सुरू झाला यांचा. एकीकडे नंदिनी डिवोर्स पेपर्स पुढे करून जीवाची साईन काय मागते, आणि दुसरीकडे हात जीवा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुलटं करून संसारही करतोय. विक्रम विचारतात की मिथुन काय झालं, कोणत्या विचारात हरवलायस? मिथुन दादा सांगतात की काही नाही दादा, मी ना हा विचार करत होतो की आपल्या मुलांचा संसार या शिऱ्यासारखा गोड कधी होतोय. तेव्हा विक्रम समजावतात मिथुन अजिबात काळजी करू नकोस, होणार आपल्याही मुलांचा संसार या शिऱ्यासारखाच गोड होणार. बरं तू एक काम कर, आपली मुलं ना आता भिजून आली आहेत, कल्पनाला सांगून त्यांना चहा पाच तेवढा. आणि विक्रम जातातही बाहेर. मिथुन दादाच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजतं. हे काय चाललंय जीवा आणि नंदिनीचं? एकीकडे डिवोर्स पेपरवरती सह्या करतात आणि दुसरीकडे सत्यनारायणाची पूजा, म्हणजे त्यांचं हे नातं काठावर आलं आहे. तरीसुद्धा हे सगळं असं कसं काय करू शकतात? आता जीवाशी मला बोलावं तर लागेलच. आणि त्याच नंतर ते येतात ते पिहूकडे. ए माझी पिहू, चांदन चुरा माझा, नाही म्हणजे काही खाल्लं पिल्लं का, फलाहार वगैरे घेतला की नाही? तेव्हा पिहू म्हणते की घेतला. मिथुन दादा विचारतात की काय करतेस तू? पिहू उत्तर देते की मी ना ड्रॉइंग काढते. म्हणजे चित्रच ना. अगं पण पिहू, मग तू बाहेर बसून का चित्र काढत नाही आहेत? तेव्हा पिहू म्हणते की काय ना बाबा, चित्र हे ना एकट्यात काढलेलंच बरं असतं. आमच्या मॅम म्हणतात की आपण जेव्हा ड्रॉइंग काढतो तेव्हा आपलं मेडिटेशन होतं. मिथुन दादा विचारतात की काय? चित्र काढता म्हणजे तुम्ही त्या रेघोट्या वगैरे काहीतरी मारत बसता, कोणाशी एक शब्दही बोलत नाही, निवांत असता, आणि त्यात मेडिटेशन कसं होतं का? माझं बघ बरं, माझं कसं मस्त मेडिटेशन होतं. मी इतकं चटाचटा पटापटा इतरांशी बोलतो की माझ्या तोंडून मोत्यासारखे शब्द बाहेर पडतात, त्याला म्हणतात मेडिटेशन. नाही पण पिहू, तुझं भारी हा, काही न बोलता तू एवढे बक्षिसं मिळवलेत, आणि मग मी बघ एवढं बोलूनसुद्धा मला फक्त 2च बक्षिसं मिळाली. पिहू विचारते की 2 बक्षिसं कोणती? एक माझी पिहू आणि एक माझी श्रिया. आय लाईक माय डॉटर. तेव्हा पिहू म्हणते की बाबा तुम्ही काहीही बोलता. पिहू विचारते की नाही म्हणजे तुम्ही बाबा एवढं माझं ड्रॉइंगचं इतकं कौतुक करताय तर तुमचं ड्रॉइंग काढू का? तेव्हा मिथुन दादा म्हणतात की माझं नको, वाघाचं काढ, कारण तुझा बाबा वाघ आहे ना, मी आहे वाघ, माझ्याशी जरा नीट वाघ. मंजूला हाका मारत मिथुन दादा बाहेर निघून जातात. तेव्हा पिहू म्हणते की काहीही बोलतात हा बाबा. पिहू वैतागते, विचार करते अरे यार, या पेन्सला पण आत्ताच संपायचं होतं का? हां, रम्याताईकडे असतील, मी मागून घेते. आणि पिहू इकडे वसवात्याच्या रम्याच्या खोलीकडे यायला निघते. इथेच पिहूला खूप मोठं सत्य समजणारं असतं, कारण रम्या वसवात्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येताच वसवात्या मोठ्यानेच किंचाळते की काय, पार्थ आणि काव्य डिवोर्स घेतात. तेव्हा रम्या पटकन रूमचा दरवाजा बंद करते. अगं आई जरा हळू बोल ना. वसवात्या म्हणते की हे म्हणजे कसं झालं माहिती का, एखाद्याच्या वाढदिवसाला जायचं आणि त्यांचाच खून करून यायचा. रम्या विचारते की काय चाललंय, वाढदिवस खून काय म्हणतेस तू नक्की? तेव्हा वसवात्या त्याचा अर्थ समजावते की नाही म्हणजे आत्ताच सकाळी हेच जोडपं पूजेला बसले होतं की नाही, आणि त्यानंतर ते दोघे उठले आणि डायरेक्ट कोर्टात गेले आणि तीच जोडी तोडून आले.
रम्या समजावते, आई अगं सगळ्या गोष्टी जर आपल्या फायद्याच्या घडतायत तर आनंद साजरा करूयात ना. म्हणजे तू आता इमॅजिन तरी कर, 6 महिन्यानंतर हीच जोडी पार्थ आणि काव्या एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. बोलता बोलता वसुहत्या खरीच गोष्ट बोलून जाते की, रम्या या 6 महिन्यात ते वेगळे होण्याऐवजी एकत्रित नाही आले ना म्हणजे मिळवलं. रम्या खेकसते, आई तुला काय माझा आनंद बघवत नाही का गं? कशाला उगाच निगेटिव्ह बोलते? वसुहत्या सांगते, निगेटिव्ह नाही या, प्रॅक्टिकल बोलते. हे बघ रम्या, पार्थ सतत काव्यासाठी काही ना काही करत आलेलाच आहे. आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. आणि काव्यासुद्धा कधी ना कधीतरी पार्थसाठी काही ना काही करतेच ना. मग 6 महिन्यात पार्थ असं काहीतरी करू शकतो की जेणेकरून त्यांचं नातंच नाही तुटलं पाहिजे. तेव्हा रम्या खेकसते, आई इथे काय मी माशा मारायला बसले का? मी अशी एखादी गोष्ट घडवून आणेन ना की त्यांचा डिवोर्स 6 महिने नाही तर 3च महिन्यात झाला पाहिजे. रम्या एवढ्या आत्मविश्वासाने बोलते, वसुहत्याला सुद्धा ते विश्वास बसतच नाही. हो जमेल तुला? नाही म्हणजे काय करणार आहेस का तू? आत्तापर्यंत कॉफीत जायफळ घालण्याव्यतिरिक्त तुला काही जमलेलंच नाही आहे. नुसती बोलबच्चन आहेस तू. मला सांग बरं, 6 महिन्याचा डिवोर्स तू 3 महिन्यातच कशी घडवून आणणार आहेस? रम्या विचारते की मला एवढं बोल लावतेस, तू काय केलंय ग एवढं? तेव्हा वसुहत्या म्हणते की मी काय केलंय? अगं एखादी गोष्ट ना संधी साधून साधायची नसते, तर आधी त्याच्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करायचं असतं आणि वेळीच घाव घालायचा असतो. तेव्हा मला एवढं बोलतेस, तू काय करून दाखवले ते सांग ना. आणि इतक्यातच त्यांच्या रूमपाशी हजर होते ते पिहू. आणि पिहूला खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो. वसुहत्या म्हणते की रम्या मी काय केलेस मला विचारतेस? बहुतेक ना तू विसरलेस, याच वसुंधराने दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं. नेमकं तेच सत्य पिहूच्या कानावरती पडतं आणि पिहू प्रचंड घाबरते. पिहूला लग्नामध्ये घडलेला तो मोठा तमाशा आठवतो की अचानकच नंदिनी भर लग्नातून गायब झाली आणि त्यानंतर गावात किती मोठा तमाशा उभा राहिला. अख्ख्या गावाने नंदिनी पार्थच्या कुटुंबाला वेठीस धरलं आणि शेवटी निर्णय घेतला ते म्हणजे काव्या आणि पार्थचं लग्न लावण्याचा. पिहू विचार करते की लग्नात जे काही घडलं ते वसुमावशीने मुद्दाम घडवून आणलं होतं. आणि बिथरून घाबरून गेलेली पिहू अचानकच समोरच्या झाडाच्या कुंडीला धडकते. ती कुंडी जोराची खालती पडते, मोठा आवाज होतो आणि वसुहत्या रम्या दोघेही सतर्क होतात. त्या बाहेर धावत येण्यापूर्वीच पिहू तेथून पळ काढते. बाहेर येता क्षणी त्या दोघींना धक्काच बसतो की हा पॉट कसा पडला? नक्कीच आपलं बोलणं कोणीतरी ऐकत होतं. तेव्हा रम्या म्हणते की बहुतेक वारेने पडला असावा. वसुहत्याला खात्री पडते की नक्कीच कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकत होतं. अगं वाऱ्याने कसा पडू शकतो तो? इथे उभं राहून कोणीतरी आपलं बोलणं ऐकलंय. तेव्हा रम्या म्हणते की अगं परंतु दिसत नाही आहे ना कोणी इथे, जाऊ देत चल. वसुहत्या आता तिच्याशीच बात घालते की जाऊ देत काय गं रम्या? नाही म्हणजे सतत तुझं विचार करून 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 ना डोकं फुटायची वेळ आली आहे. रम्या विचारते की हो, मग आपलं बोलणं जर आतमध्ये झालं होतं तर परत परत तोच विषय कशाला काढलात? वसुहत्या विचारते की मी तो विषय काढला? तू जेवून सांगितलंस ना मला की पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होतोय. रम्या परत ओरडते, आई अगं हळू बोल ना जरा. रम्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत तिच्या आईला आनंदाने सांगते की आई ते जाऊ देत, सोड ना तू. अगं मी ना पुढचं सगळं प्लॅनिंग करायला सुरुवात केली आहे. साठे गुरुजी म्हणालेत ना की त्यांना माझं आणि पार्थचं लग्न होताना दिसत होतं आणि नेमकं तेव्हाच पार्थ काव्या डिवोर्स फाईल करून आले आहेत. तेव्हापासून ना मला पॉझिटिव्ह फील्स व्हायले आणि आता तर माझी खात्रीच पडले की माझा पार्थ नक्की मला मिळणारच. आमचं लग्न तर होणारच आहे. आनंद साजरा करत ते रूममध्ये शिरते. वसुहत्याला अजूनही पटत नसतं की ते फ्लॉवर पॉट वाऱ्यानं पडला असावा. नक्कीच कोणीतरी होतं. त्यानंतर रात्रीच्या वेळी जीवा झोपायची तयारी करतो. नंदिनी अजूनही कामातच. जीवा तिला विचारतो की आज खूप उशिरापर्यंत काम करतेस? नंदिनी सांगते की हो, आज अख्खा दिवस कोर्टातच केला ना, त्यामुळे आनंद निवासाची काही कामं पेंडिंग आहेत. ती पूर्ण तर करावी लागतीलच. तेव्हा जीवा विचारतो की आज आणखीन एक गोष्ट सांगून संपवायची होती. नंदिनी सांगते,
आई बाबा आज बर्थडे पार्टीला गेले आहेत, त्यामुळे नाही सांगता येणार आहे. तेव्हा जीवा सुटकेचा श्वास सोडतो. चला, म्हणजे आज ती गोष्ट सांगून संपवायची होती याचं प्रेशर त्याने नाही आहे. नंदिनी विचारते की हो, परंतु आजची गोष्ट उद्या सांगावी तर लागणारच आहे. जीवा म्हणतो की थोडक्यात काय, आजचं मरण उद्यावर गेलं आहे ना. आईबाबांना डिवोर्सबद्दल नक्की कसं सांगायचं आहे याचा ना विचार करूनच खूप टेन्शन येतं आहे मला. कसे रिॲक्ट करतील ते. तेव्हा नंदिनी समजावते की हे बघा, ही गोष्ट कधी ना कधीतरी सांगावी तर लागणारच आहे ना, आणि तुम्ही अजिबात याचं टेन्शन घेऊ नका. आईबाबांना जेव्हा तुम्ही बोलाल, ही गोष्ट सांगाल, तेव्हा जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती असाल तुम्ही. जीवा विचारतो की म्हणजे. नंदिनी म्हणते, मी गेल्यानंतर तुम्ही हवा तेवढा पसारा करूच शकता ना, कारण तो पसारा आवरायला मी नसेनच ना इथे. उठून ती कपाटाजवळ जाताच जीवा म्हणतो, पसारा करायला तेव्हाच आवडतो जेव्हा तो सगळा पसारा आवरायला कोणीतरी व्यक्ती असते. जीवाच्या मनातही नंदिनीबद्दलच्या थोड्या फिलिंग्स आहेत, फक्त आत्ता त्या त्यांना उमगत नाही आहेत. नंदिनी आश्चर्याने बघतच राहते त्याच्याकडे. पुढील भागात बघूयात. पिहू पार्थच्या रूममध्ये येते. सत्यता तिला सांगायची तर असतेच, परंतु वसवात्याच्या धाकाने ती घाबरूनच जाते. पार्थ विचार करतो की पिहूला नक्की काय सांगायचं असेल, इतकी का घाबरली ती. वसवात्याचा उजवा डोळा फडफडतो आणि तिची घाबरगुंडी चुडते. प्रार्थना करते देवाकडे की देवा, नको नको, आता आमच्यावरती कोणतंही संकट आणू नकोस बाबा. पिहू तेच सत्य नंदिनीला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते की मी ऐकलंय की तुला ते, आणि ती काही बोलूच शकत नाही. तिच्या घशातच आवाज अटकतो. आता पिहू स्वतःच्या तोंडून सत्य समोर कशी आणते आणि घरच्यांना वसवात्याचं काळं रूप कसं समजतंय पाहणं मनोरंजकच ठरेल.